आज आमच्या सुदर्शन भाऊंचा पंचायत समिती निवड झाल्यामुळे या सगळ्या नारी शक्तींनी सत्कार ठेवला होता आणि या सगळ्यांनी आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सुदर्शन भाऊ तुमचे खूप खूप अभिनंदन आमच्या सगळ्यांच्या वतीने। तर असा हा आमचा कार्यक्रम आमच्या गावच्या हनुमान मंदिरामध्ये रुपाली काकींनी आयोजित केलेला होता आणि त्यांच्या एका मेसेजवर एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे महिला उपस्थित होत्या ते फक्त आणि फक्त सुदर्शन भाऊंच्या सन्मानासाठी। हे बघून खरंच खूप छान वाटलं आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात ही त्यांच्या सत्काराने त्यांच्या औक्षणाने झाली आणि ते झाल्यानंतर भरपूर महिलांनी इथे आपलं पहिल्यांदा आयुष्यातलं मनोगत व्यक्त केलं। तर त्यासाठी काही जणी घाबरत होत्या, काही थोड्याशा थरथरत होत्या, तर काही खूप भावनिक झालेल्या होत्या, तर काही अभिमानाने भरलेल्या होत्या। तर हे सगळं बघून खूप छान वाटलं आणि त्यातच मीही एक होते, कारण मीही पहिल्यांदाच असं मनोगत व्यक्त केलेलं होतं। तर थोडीशी घाबरत, थोडीशी थरथरत, पण मनापासून केलं होतं सर्वांनी। तर असा आमचा कार्यक्रम खूप छान झाला आणि या कार्यक्रमाची सांगता ही सुदर्शन भाऊंच्या मनोगतातून झाली आणि एवढं सगळं प्रेम बघून ते स्वतःही भावूक झाले आणि तो क्षण खरोखरच आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला आणि खरंच हे एवढं प्रेम त्यांना का मिळालं हे त्यांच्या मनोगतातून नक्कीच सगळ्यांना कळलं। तर खूप छान असं ते होतं। पण हे प्रेम नाही मिळणार आणि हे प्रेम तुम्ही मला दिले, मी सर्वांचा ऋणी राहील। ज्यावेळेस गावचा विषय येईल, गावासाठी गावाचं नाव जर रोशन होणार असेल तर हा भाऊ या नात्याने मी या सगळ्या महिला भगिनींच्या मागे, या सर्व मुलांच्या मागे आणि या ज्येष्ठांच्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या सत्कारानिमित्त मी देतो।